नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज वाटर स्टेशन जुना आणि पारंपरिक यात्रेचं मैदान पार पडतं आहे. या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये सुंदर असा घरचा साज मिळवून पळाला आणि गटपात झाला आहे मुन्ना आणि भारत. तर याचे मालक आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्ते. प्रेक्षकांना परिचय द्या तुमचा. आमची गाडी जय हनुमान ग्रुप महाराष्ट्र केसरी तुफान या नावाने गाडी पळती. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमित पवार. हां, कोणते नंदी पळाले आपल्यास? मुन्ना आणि भारत. मुन्ना आणि भारत पळाला. कशी पळाली गाडी? भारत आदत आहे अजून आणि हा दुसरा झाला आत्ता. मुन्ना दुसरा झालाय. हा आता दुसरा झालाय. नियोजन कसं केलं होतं घरचीच गाडी पळवायचं? नाही, खूप जणांना आम्ही फोन केलं. माणसांनी नियोजन झालं असल्यामुळं आम्ही 2 तारखेला पळणार होतो खरं म्हणजे, पण 2 तारखेचा पायरा कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग आम्ही 4 तारखेला इथं पळायचा निर्णय घेतला आणि बऱ्यापैकी पैरे झाल्यामुळं आम्ही मग घरची गाडी आणायचं नियोजन केलं. आता बघायला गेलं तर वाटर स्टेशन हे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. वर्षातून एकच मैदान होतं, मानाचं मैदान, आणि या ठिकाणी मग तुम्ही घरचा का साज पळवायचा निर्णय घेतला पायऱ्यामुळे? हां, पायऱ्यामुळे पण निर्णय घेतला आणि कसं आपल्याला पण दाखवून द्यायचं होतं की ओपनला पण आपण आपलं वासरू पळू शकतं आणि राहू पी शकतं. आणि पायरा न झाल्यामुळे आपण घरचीच गाडी आदत भारत आणि दोन्ही गाडी आणली. 2 तारखेचा ही गाडी पळणार होती तुमची? 2 तारखेला गाडी ह्याचा पायरा झाला कोरेगावच्या मैदानासाठी, पण तो पायरा काय कारणास्तव कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग आम्ही इथं पळायचा निर्णय घेतला आणि इथं मग घरचीच गाडी पळवली. गाडी तर सुंदररित्या पळाली, स्पीड पण चांगलं लागलंय. काय सांगाल कशी पळाली गाडी? गाडी काय दोन्ही खांदी पळतो, बाहेरून पळतो दोन्ही खांदी. आता डावीवरती एकारच आहे वासरू असून पण चांगली गाडी पळाली आणि तो पण आदत आहे. त्याला पण आता 5-6 मैदान आहे, पण तो पण चांगला पळाला. ह्याच्या बरोबर गाळा देऊन पळाला चांगला बैल तो. ड्रायव्हर कोण होते गाडीचे? गाडीचा ड्रायव्हर राहुल ड्रायव्हर विसापूर. राहुल ड्रायव्हर विसापूर. हां. आता मुन्नाविषयी थोडीशी माहिती द्या. घरच्या गाईचं काय विकत घेतलेला आहे? नाही, हा पण विकत घेतलेला बैल आहे. विकत घेतलेला कुठून? हो, संभाजीनगरवरून. संभाजीनगरवरून घेतला, कात्राबादवरून. आता मुन्ना बघायला गेलं तर आदत पासून बरेच दिवस झालं पळतोय. हो. आणि कायम टॉप मध्येच पळतोय, गोलालाच असणारा नंदी आहे. हो. आता तो दुसरा झालाय, पण आदत मध्ये असल्यापासून पण त्याने बरेच गोलात केलेत, पण पायऱ्यांमुळे बऱ्याच अडचणी बैल उजेडत नाही याला. आता कसं झालंय म्हणजे आदत असताना भरपूर पळालाय, अजून पण पळतोय, पण माणसांचा एक संभ्रम की दुसरा झाल्यानंतर किती पळतोय, काय पळतोय, गुलाल नाही काय नाही. आता त्याचं कारण म्हणजे काय, ज्यावेळेस तो आदतमध्ये ह्याला जयरा स्वामीच्या वडगावला पळाला बैल, त्यावेळेस गाडी गटपास झाली. पुढं आल्यानंतर आमच्या हलगर्जीपणामुळं गाडीला पुढं बैल थांबताना पुढं जास्त पुढं जातो थांबायला. त्याच्यामुळे काय झालं, पुढं गेल्यानंतर ते गाडीला धडकलं बैल. धडकल्यानंतर जरा दाताला मार लागला होता, पण तरी दात हालत नव्हता, काय नव्हता. पण ते झाल्यानंतर लगेच सिद्धेश्वर किलो आम्ही पळालो. तिथं 3 नंबर केला आम्ही पळस म्हणण्याच्या लक्षाबरोबर. पण तिथं झाल्यानंतर त्या मैदानानंतर त्याला लंपी झालता आणि त्या लंपीत आजार असल्यामुळे आजारात त्यांनी दात लावला. हां, आणि दुसरा झाल्यापासून आपण आपलं आता 4थंच मैदान पळवलोय. 3 मैदान पळवलो, बैल पुरला नाही. आज आता घरचीच गाडी पळवली. घरची गाडी पळवली, आदतला राहिलो, म्हणजे आदत वासरू घेऊन राहिलो. आणि ह्याच्या अगोदर आम्ही पळवलो पळशीला, तिथं पण क्वार्टरला राहिलो आपण. आता मुन्ना बघायला गेलं तर दोन्ही काही पब्लिकनं पळणार वासरू आहे. हो, पळतो दोन्ही. आताच्या काळात म्हणजे पब्लिकनं पळणाऱ्या नंदीला जास्त डिमांड असते. हो हो. मग तरी देखील पायऱ्याविषयी अडचणी काय येतात? नाही, पैरे भरपूर येतात पुढून, पण कसं होतंय आता त्याची पळण्याची त्याच्या पळण्याच्या पळाला आपल्याला बैल तसा लागला तर आपण पैरा करतो. आम्ही आता 2 पैरे केले, पण कसं झालं जरा 19-20 होतं. काय होतं, आज आपल्याला पळतो, उद्या त्यांचा पळल, पण ते आपल्या बरोबर घातला बैल पळला नाही म्हणजे त्याला काहीतरी कारण असते, त्याला काय बोलता येत नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळे काहीतरी कारण असतं, तो पण बैल कमी पळतो. असं नाही आपण म्हणू शकतो तो बैल पळत नाही पैरा केला किंवा काय नाही. पण शेवटी आपल्या पण एक इच्छा असते, बाबा चांगल्या पैरात आपण पळावं, एवढी आपली इच्छा असते. आता मुन्नाची खासियत काय सांगाल? खासियत, त्याला तळातनं बैल पुरला ना तर तो निकाल गाडी वडून लावतो. म्हणजे आता पण बैल आपण गटाला आता पण त्यानं निकालाला तोंडावर गाडी लावली. हो, तो त्याला अंगावर गाडी असेल ना तेवढा डबल स्पीडनं पळतो. मग ते शेजारचा बैल पळतो नाही पळतोय बघत नाही, त्याला फक्त एवढं लक्षात असते गाडी पास होऊन द्यायची ना शेजारची. म्हणजे निकालाला कुठंतरी हावरा आहे महाराज. हा, निकाला भरपूर हावरा आहे. आता मुन्ना बरोबर पळालाय आपला हा भारत. भारत आपण कुठून घेतलाय काय? भारत ह्या तिकडचा संभाजीनगरचाच आहे. बर. आता कसं आहे, ते आपण मैत्रीतनं आपण आणलेला आहे वासरू. बर. आपला मोठा एक बैल त्यांच्यापाशी त्यांना सांभाळायला दिलाय आणि आपण हा आणला इकडं. म्हणजे कसं त्यांच्या इथं पण आता जास्त बैल म्हणलं की नियोजन होत नाही. आपल्या इथं पण तो मोठा आपला बैल ठेवायचा, त्याचं पण नियोजन होत नाही. म्हणून साठी मग आपण त्यांना त्या बैल तिकडे सोडला आणि हा आपल्याला इकडे आणला.
असं काही विक्री नाही किंवा काय नाही, फक्त त्यांच्या पैसे पण त्याची पण पैरे व्हावेत चांगले, त्याला पण मैदान व्हावेत म्हणूनसाठी आपण त्याला तिकडे सोडला आणि त्याला इकडे आणला. बरोबर. आता आपल्याकडे आलाय तो पण आदत आहे, त्या आदतमध्ये पण त्याला पण चांगलं स्पीड आहे. हो, भरपूर स्पीड आहे त्याला. परवा दिवशी पण आम्ही कोरेगावला, आता मागच्या मैदानात कोरेगावला पळालो. कोरेगावला पण गटाला एक अर्धा फुटात मार खाल्ला. गाडी पूर्ण सुटून गेली, आपण आमच्या हातातून घालणं. गाडी सुटून जाऊन परत धरून वरनं खाली आणली आणि सोडली. लगेच सुटल्यामुळे काय झालं, त्याला आराम नसला भेटल्यामुळे ते लगेच गाडी सुटल्यामुळे जराशी थोडासा मार खाल्ला पुढं. भारत कुठल्या खांदी पळतो? हा आता उजवी खांदी पळतो. उजवी खांदीनं फिट आहे. हा उजवी खांदी बाहेर आला तरी फिट बाहेर पण पळतो. हे भारतची काय खासियत जाणवती तुम्हाला? काय आता खासियत तळाला भरपूर बैल आहे, निकालाला पण हावराच आहे, सेम मुन्ना हा पण आहे. शेवटी कसं वय पण त्याचं लहान आहे, एवढं काय मोठं वय नाही. आता मुन्ना पण पळतोय, भारत पळतोय. आता मुन्ना एक तुमचा कायमस्वरूपी म्हणजे घरचा सदस्य असल्यासारखा आहे. हो, आता मोठ्या मैदानात आता बैल पळतोय, गुलालात पण राहतोय. मग आता मोठ्या नंदींमध्ये कोणाबरोबर पाहण्याची इच्छा आहे? आता कसं आहे, शेवटी मोठ्या पायऱ्यात पळायचं म्हणलं की आपला पण बैल जरा दिसला पाहिजे, पळताना दिसला पाहिजे, गुलाल झाले पाहिजेत. वरची जरा अगदीच नाही पण एक त्याच्या पुढच्या पायऱ्यात जरा पळलं पाहिजे. एक नंबरातलं नाही पण खालचे 3 नंबर मधले बैल जरी त्याला भेटले तरी तो गुलालात राहणार असं म्हणते. कारण त्याला राग भरपूर आहे, सुट्टीला टाईट आहे, सुट्टीला जास्त ताप देत नाही आणि खाली तळाला भरपूर असल्यामुळे कसं होतं, खालनं जो बैल त्याला पुरल त्याला म्हणजे ह्याला निकालाला ते काय अडचण येऊन देत नाही. मग पाहिजेवर पळतो. मग पळायचं म्हटलं तर आपण मस्त सगळ्या बैलांची नावं सांगू. म्हणजे कसं होतं, आपण म्हटलं म्हणजे पळलो नाही, त्याच्यामुळे आपला बैल जरा दिसला तर आपण त्यांना फोन करू शकतो, त्यांच्याबरोबर पळायची इच्छा आपण व्यक्त करू शकतो, असं पण आहे. बरोबर. तर मित्रांनो बघू शकताय, आज घरचीच गाडी या यात्रेच्या मोठ्या मैदानामध्ये पळवली. महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, भारत आहे इकडं, मित्रांनो मुन्ना आहे. सुंदररित्या दोन्ही पण नंदी पळालेत, गटपात झालेत आणि आता थोड्या वेळानं तुम्हाला सेमीला पण पळताना दिसतील. त्यांच्या मालकाला आणि संपूर्ण टीमला सेमी फायनलसाठी शुभेच्छा.